नेपाळमध्ये 2 वर्ष आणि 8 महिन्यांच्या मुलीची निवड देवी म्हणून केली गेली आहे। तुम्ही म्हणाल आता हा काय प्रकार? सांगतो। नेपाळमध्ये कुमारी ही जिवंत देवीची प्रथा आहे, ज्यात 3 ते 12 वर्षाच्या शाक्य कुळातील मुलीला देवी तलेजू किंवा दुर्गेचा अवतार मानलं जातं। शाक्य म्हणजे हिंदू आणि बौद्ध या दोन्ही धर्मांशी जोडलेला एक समाज, ज्यामुळे नेपाळमधील हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मांमध्ये ही प्रथा पाळतात। त्या मुलीची मासिक पाळी सुरू होईपर्यंत ती मुलगी या पदावर असते। त्यानंतर नवीन देवीची निवड केली जाते। निवड करण्यासाठी पद्धतही इंटरेस्टिंग असते। यासाठी ती कुमारी फक्त शाक्य कुळातून असली पाहिजे। यात तिची त्वचा बेदाग, काळे लांबसडक केस, मोठे आणि शांत डोळे, गोड आवाज, नाजूक चाल, निर्भय स्वभाव, शरीर पूर्णपणे निरोगी आणि कोणत्याही जखमेशिवाय असावं लागतं। अगदी छोटीशी जखम किंवा दागही चालत नाही। अशा एकूण 32 गुणांची तिची टेस्ट केली जाते। तिच्या धैर्याची परीक्षाही घेतली जाते। डाशाईन नावाच्या एका उत्सवात एक खास विधी होतो, जो खूप भयंकर असतो, जिथे त्या मुलीला एका बंद अंधाऱ्या खोलीत ठेवतात, जिथे तिच्यासोबत काही भयंकर मुखवटे आणि भीतीदायक आवाजही असतात। तिला काही दागिने दिले जातात, ज्यातून तिला खऱ्या दागिन्यांची ओळख पटवावी लागते। या सगळ्या विधीमध्ये जर ती मुलगी पास झाली तर पुरोहित तिची कुमारी म्हणून निवड करतात। निवड झाल्यावर कुमारी काठमांडूतल्या कुमारी घरात राहते। तिथे तिची काळजी घेतली जाते, पण ती फक्त खास उत्सवातच बाहेर येते, जसं की इंद्र जत्रा किंवा दसरा। लोक तिचे आशीर्वाद घेतात, कारण तिला देवीचं रूप मानलं जातं। यंदा 2 वर्ष आणि 8 महिन्यांची आर्यतारा शाक्य हिची नवीन कुमारी म्हणून निवड केली गेली आहे। याआधी 2017 मध्ये तृष्णा शाक्य हिची जिवंत देवी म्हणून निवड करण्यात आली होती। नेपाळच्या या कुमारी प्रथेवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा।